नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो खामगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत सिनियर इंजिनियर संतोष गुजर सर. सिनियर इंजिनियर यासाठी एका वेगळ्या अँगलनं मी म्हटलं ते म्हणजे 35 वर्षांचा अनुभव त्यांना या क्षेत्रातला आहे. आणि जेव्हा एखादा माणूस 35 वर्ष एक सलग एका क्षेत्रात काम करत असतो तेव्हा त्याच्याकडे असलेला अनुभव, त्याच्याकडे असलेले प्रसंग, त्यांनी केलेले वास्तुनिर्मिती म्हणजे रेसिडेन्शियल असेल, कमर्शियल प्रोजेक्ट्स असेल, असे अनेक प्रोजेक्ट त्यांनी आजवर कंप्लीट केलेले आहेत. त्यामुळे आजवरचा हा त्यांचा प्रवास, त्यांचे अनुभव हे सगळे आम्हाला आज बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर आम्ही उलगडणार आहोत. सर, सगळ्यात आधी तुमचं स्वागत आहे बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. आणि हा प्लॅटफॉर्म असा आहे की ज्याच्यामध्ये येणाऱ्या तरुण पिढीला, तरुण इंजिनियर जे येतात त्यांच्यासाठी तुमच्याकडून आम्हाला काही मार्गदर्शक सूत्र मिळावीत जी त्यांच्यासाठी महत्त्वाची ठरतील. तुमचा अनुभव आम्हाला सगळ्यांना हवा आहे, यासाठी हा सगळा प्लॅटफॉर्म आहे. सो आजच्या चर्चेची सुरुवात करूया आपण तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीपासून. ते म्हणजे तुमची शाळा कुठली होती, तुमचं कॉलेज कुठलं होतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा 30-35 वर्षांपूर्वी सिव्हिल इंजिनियर असं बनायचं ठरलं किंवा ठरवलं गेलं तर त्याच्या मागची प्रेरणा कोणाची होती ज्यांच्यामुळे तुम्ही सिव्हिल इंजिनियर झाला, काय सांगाल? खूप छान प्रश्न विचारला तुम्ही. मी सिव्हिल इंजिनियर, माझे वडील सुद्धा सिव्हिल इंजिनियरच होते. रेल्वेमध्ये इन्स्पेक्टर ऑफ वर्क म्हणून होते. त्यांच्यापासूनच मला प्रेरणा मिळली सिव्हिल इंजिनियर व्हायची. लहानपणी मी त्यांच्या साईटवर जायचो आणि ते पाहून मला प्रेरणा मिळाली. माझं शिक्षण हे अकोल्याला तिरुपती तंत्रनिकेतन इथं झालेलं आहे. आम्ही डिप्लोमा केलेला आहे सिव्हिलमध्ये, तिथून शिकलो. आणि मी स्वतः खूप ट्रिमंडस चेंजेस बघितलेले आहेत. मी म्हणजे लोड बेरिंग पासून ते RCC पर्यंत हा प्रवास पाहिलेला आहे. आणि त्यावेळेस मी जे स्टील वापरायचो ते राऊंड बार राहायचे. आता टॉर्च स्टील हे आमच्यासाठी खूप पर्वणीच होती. बरोबर बरोबर. आपण जर असं दुसरं विचारायचं, जेव्हा 35 वर्षांपूर्वी तुम्ही जेव्हा पहिल्यांदा सिव्हिल इंजिनियर म्हणून कामाला सुरुवात केली असेल तर तो प्रसंग पण मला हवाय की जेव्हा मिस्त्री किंवा ठेकेदाराकडूनच काम करण्याची पद्धत असेल आणि जेव्हा एक इंजिनियर तरुण मुलगा शिकून येतो तेव्हा तुमचा तो स्ट्रगल कसा होता शिकण्यापासून पहिल्या साईट पर्यंतचा? हा खूप छान प्रश्न आहे. मला एकदम तुम्ही भूतकाळात घेऊन गेले या प्रश्नाने. जेव्हा मी नांदुऱ्यात सुरू केलं होतं, मी ते वडिलांची ती भागदौड पाहिली. म्हटलं नाही, आपल्याला नोकरी नाही करायची, स्वतःचा व्यवसायच करायचा. मग आम्ही एक छोटंसं ऑफिस घेऊन तिथं आमचा व्यवसाय सुरू केला. तेव्हा मिस्त्री लोक, अरे हे काय करतील, आम्ही ते स्वतःच करायचे. तेव्हा इतका त्रास व्हायचा. तेव्हा आम्ही लोकांना म्हणायचो आमच्याकडे या, लोकांना नकाशा काढायसाठी प्रवृत्त करायचो की आमच्याकडून नकाशा काढा, तुम्ही बाबा सुपरविजनचे पैसे देऊ नका, पण आमच्याकडून काम करा. असं करायचो आम्ही तेव्हा. आणि स्टेप बाय स्टेप काम करायचो. आधी विटा घेऊन ठेवायचे लोक, ओट्यापर्यंत काम करायचे. आणि तेव्हा असं होतं, ओटा बांधून ठेवला की नाही, आधी 1 वर्ष पाणी खाऊ द्या, असं वेगवेगळे गैरसमज राहायचे. पण आता ते सगळं बदललं, खूप बदललं. आणि पहिल्या साईटची आठवण आम्हाला सांगा ना, जी पहिली साईट तुम्हाला इंडिव्हिज्युअल स्वतः मिळाली, ती साईट कुठली होती किंवा ती आठवण काही आहे का? सुरुवातीला मी डिप्लोमा आल्यावर एका कॉन्ट्रॅक्टरकडे 500 रुपये महिन्याने काम केलं होतं. तेव्हा त्याच्याकडून खूप शिकलो मी. तर आठवण म्हणजे ती चांगली चमत्कारिकच आठवण आहे आणि शेवटपर्यंत आयुष्यात लक्षात राहण्यासारखी आहे. स्लॅबची कास्टिंग सुरू होती, स्लॅब टाकून दिला, नंतर ती सेटरिंग रिमूव्ह केली. आणि मग तो माझा बॉस आला, तो म्हणे बाबा फॅनहुक कुठे आहे? मी फॅनहुक टाकायचं विसरलो होतो. तो मला इतका बोलला तेव्हापासून आज आयुष्यात अजूनही असं आठवते की स्लॅब टाकायच्या वेळेस तो फॅनहुक टाकली की नाही ते लक्षात राहील. खरंय, पण अशा आठवणी कायम शिकवत राहतात आणि माझा ते तोच अनुभव आहे जो तुमच्या इतक्या वर्षांचा आहे आणि म्हणूनच आपण या प्लॅटफॉर्मवर तुमच्याकडनं तो अनुभव ऐकायचा आहे. आता आपण येऊया काही सिव्हिल इंजिनिअरिंगच्या रिलेटेड प्रश्नांकडे. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की मागच्या इतक्या वर्षांमध्ये आपण काम करत आहोत, ऑलमोस्ट 2-3 पिढ्यांसोबत सुद्धा तुम्ही आता काम केलं असेल, तर या सगळ्यामध्ये एक फॅक्टर कायम राहिला या कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये, तो म्हणजे कामगार, आणि त्यातल्या त्यात अकुशल कामगार. अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज या फील्डमध्ये खूप जास्त आहे. तर अशा अनस्किल्ड लेबरकडून काम करून घेणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं आणि तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळता? खरोखर म्हणजे हे आता जे आपली जे कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री आहे ही सरळ उघडी शाळा आहे. यातून कोणीही शिकलेला कामगार येत नाही. सरळ शिकता हे लोक ठेकेदार होतात आणि काम करतात. आणि त्यांची मानसिकता अशी होते, आम्ही एवढे घरं बांधले पण आतापर्यंत एक सुद्धा पडलं नाही, काहीच झालं नाही. त्यामुळे त्यांना कुठंतरी इंजिनियर्स लोकांचं ऐकणं हे कमीपणाचं वाटते. पण आता परिस्थिती बदललेली आहे, आता ऐकतात. आता त्यात सर्वात मोठा सहभाग म्हणजे खरंच तुमच्यासारख्या कंपन्यांचा आहे की ते तुम्ही असे प्रोग्राम राबवत राहतात. मिस्त्री लोकांना, कारागीर लोकांना, अकुशल लोकांना एका ठिकाणी बोलून त्यांना महत्त्व सांगत असतात, गेट टुगेदर करत असतात.
इंजिनियर आणि कारागीर लोक यांचं तुम्ही एक गेट टुगेदर घडवून आणता आणि त्याच्या मतलब ती आमची जी कायम रेषा आहे दुरावाची ती कमी करायचा प्रयत्न करता आणि बरोबर. सर्वच कंपन्या करतात. तेव्हापासून खूप फरक पडलेला आहे. फरक पडला. दुसरं, या इतक्या वर्षांमध्ये तुम्ही तंत्रज्ञानातला सुद्धा एक बदल बघितला, बरोबर. की जेव्हा माझ्या ते पहिलंच ड्रॉइंग काढलं असेल तुम्ही, कदाचित कागद पेन्सिल घेऊन काढलं असेल, हा. आणि आज जे ड्रॉइंग कदाचित तुमचे ज्युनियर्स काढत असतील, ते एक सॉफ्टवेअर काढत असतील, तर आता तंत्रज्ञानाचा फायदा तुम्हाला कसा आणि किती होतो? खूप फायदा आहे. तेव्हा आम्ही ड्रॉइंग काढायचो मिनी ड्राफ्टर घेऊन, पेन घेऊन, आधी पेन्सिल, नंतर इंकिंग, नंतर तिची ब्ल्यू प्रिंट, असा खूप लांबचा प्रवास होता. आधी अमोनिया प्रिंट काढायचो, त्या आधी काचाखाली लाईट ठेवून काढायचो, नंतर अमोनिया प्रिंट आली. आता तर सरळ सरळ ॲटोकॅड हे ते. मी जेव्हा इंजिनियर झालो तेव्हा ॲटोकॅड नव्हतं, पण नंतर मी शिकलोच होता आणि आता थोडीफार मी ॲटोकॅडची प्रॅक्टिस करतो आणि कामाला गती मिळाली या टेक्नॉलॉजी. सगळ्यात महत्वाचं. बरोबर आहे. दुसरं, रेसिडेन्शियलमध्ये पण आता आपण इतक्या वर्ष काम करतोच आहेत, म्हणून एक प्रश्न त्याच्यातनं असा विचारायचा आहे, ते म्हणजे बऱ्याचदा तुम्ही कस्टमरकडनं एक वाक्य कायम ऐकलं असेल, ते म्हणजे आमचं बजेट थोडं कमी आहे बरोबर. आणि इतक्याच बजेटमध्ये थोडं बसवून द्या. एक इंजिनियर म्हणून तुम्हाला कायम असं वाटत असतं की घर हे नेहमी चांगलं दर्जेदार बनावं, दीर्घायुष्य बनावं, टिकणारं बनावं, आणि जेव्हा लोक असं बजेटमध्ये काहीतरी बसवा असं जेव्हा म्हणतात, तेव्हा बजेट आणि दर्जा किंवा क्वालिटी या दोन्हीची सांगड कशी घालतात? सांगड म्हणजे ती खूप तारेवरची कसरतच आहे ती. तर त्यांचा सरळ सरळ तेव्हा त्यांना कमी पैशात चांगलं घर पाहिजे नसते. त्यांना म्हणतो आम्ही तुम्ही हे सिमेंट वापरा, हे स्टील वापरा. तर मग ते म्हणतात की स्टील काय, सर्व सारखंच आहे, सिमेंट काय. मग त्यांना आमची तेव्हा त्यांचे टेक्निकल गोष्टी सांगताना खूप अडचण होती. तेव्हा सिमेंटच्या बाबतीत सांगायचं राहिलं तर बा जे हिरवं असते ते चांगलं सिमेंट, असा त्यांच्या जो आहे मनावर जो पगडा बसलेला आहे तो काढायला खूप उशीर गेला आम्हाला, पण आता सोपं झालेलं आहे. आता सोपं झालेलं आहे. आणखीन एक प्रश्न त्या निमित्ताने तुम्हाला विचारायचा आहे, कारण एवढा अनुभवी आणि या क्षेत्रात काम केलेला माणूस माझ्या समोर आहे म्हणून. ते म्हणजे तुम्ही नांदुरातले आहात मूळचे. तुम्ही जसं मागच्या 25-30 वर्ष काम करताय त्याप्रमाणे तुम्ही नांदुरा सुद्धा बदलताना बघितलंय, बुलढाणा जिल्ह्याची विकास आजपर्यंत बघितलाय. तर बुलढाणा जिल्ह्याच्या विकासाचं विजन असं जर तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर आता कुठले मुद्दे येतात? तर त्याच्यात एक इंजिनियर म्हणून आता काम केलं पाहिजे पुढच्या 15-20 वर्षांसाठी, की जेव्हा बुलढाणा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास तेव्हा होईल, अशी कुठली क्षेत्र आहेत की ज्यावर आता काम केलं गेलं पाहिजे? जसं कुठल्याही शहराचा गावाचा विकास जर व्हायचा असला तर मूलभूत ज्या सोयी असतात, रस्ते, वीज, पाणी, ह्या झालेच पाहिजेत. असं आता रस्त्याचा सर्वीकडे जोरात सुरू आहे आणि हे जे नवीन कॉलनीज होतात, लेआउट होतो, याच्यात सर्व सुखसोयी दिल्या पाहिजेत. पेपरवर काही वेगळा लेआउट असतो आणि जागेवर काही नसतो आणि लोकांची मानसिकता अशी असते, आपला जो प्लॉट आहे त्याच्यापेक्षा जास्तीत जास्त एन्क्रोचमेंट ते करतात. बरोबर. त्याच्याकडे जर थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. पण अशा वेळेला मग शासन कशा पद्धतीने मदत करू शकेल असं तुम्हाला वाटतं या सगळ्यामध्ये? शासनाने जागरूकता निर्माण केली पाहिजे. हे काम आमचंच आहे इंजिनियर लोकांचं. आम्ही सांगत असतो, पण लोकांची मानसिकता नाही बदलत. आम्ही सर्वांना सांगतो की घर बांधायचं, एक रूम कमी बांधा, तुम्ही सर्वीकडून जागा सोडा, पण मानसिकता अशी की नाही, मी इकडून जागा सोडत नाही, तिकडून जागा सोडत नाही, मग नंतर भांडतात. बरोबर. दुसरं असं आहे की या जसं मी सुरुवातीला गप्पांना म्हटलं तसं, या क्षेत्रात आता जी नवीन तरुण इंजिनियर्स येत आहेत, ज्यांचं पहिलं पाऊल या क्षेत्रात आता पडतंय किंवा पडणार आहे, तर अशा ज्युनियर्सना तुम्ही काय सल्ला द्याल, एक सिनियर म्हणून आणि इतक्या वर्षाचा अनुभव म्हणून? एकदम काम सुरू केल्यापेक्षा कोण्या सिनियरकडे प्रॅक्टिस करा आणि नंतर मग दमदार पावलं टाका. जे सुरुवातीला इंजिनियर होतात लगेच प्रॅक्टिस करतात त्यांना त्रास होतो. जी चूक आम्ही केली आहे ते त्यांनी करू नये. कोणाकडे सिनियर्सकडे एखाद्या चांगल्या कंपनीत 2-4-5 वर्षाचा चांगला अनुभव घ्यावा आणि नंतर मग त्यांनी काम करावं. बरोबर. दुसरं, एक असा आयकॉनिक प्रोजेक्ट आठवतोय का इतक्या वर्षामध्ये, की जो एक काहीतरी वेगळेपण होतं, त्यामध्ये काहीतरी नवीन केलं आणि तो काम करताना किंवा तो प्रोजेक्ट झाल्यावर एक वेगळं समाधान मिळालं, आनंद मिळाला किंवा अभिमान वाटला स्वतःचा, असा एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट? मी नांदुरा शहरामध्ये नांदुरा अर्बन बँक बांधलेली आहे. तेव्हा बेसमेंटचं काम सुरुवातीलाच केलं होतं. तेव्हा आमच्यासोबत आमचे आर्किटेक्ट लोकही होते. तर तेव्हा आम्ही सर्व जिना सर्व उभा केला, स्टेअरकेस कास्ट केली, पण नंतर लक्षात आलं की बा आता याच्यातून ही एवढी मोठी तिजोरी जाईल कशी. तोपर्यंत वरचं स्लॅब झालं होतं, सर्व झालं होतं. मग नंतर आम्ही सर्वजण बसलो, आमचा आर्किटेक्ट आम्ही बसलो, मग तिकडून एक बायपास करून एक डोअर पाडून ती तिजोरी आत टाकली होती. ते कायम लक्षात राहणार. आणि असाच एखादा आव्हानात्मक प्रसंग की जो करताना काहीतरी वेगळं आव्हान आलं, जसं आता एक आव्हान आलं आणि तुम्ही त्याच्यावर मार्ग काढला, असा कुठला प्रसंग आठवतोय?
अजून एखादा काम करत असताना काम बरेच करत वेळा असताना. अपघात होतात. हो. अपघात होतात असंच एक वेळा हे करत असताना स्लॅबचं स्टील बाइंडिंग सुरू होती. हं. तर तेव्हा त्या रॉडचा धक्का त्या ताराला लागला होता आणि आमचा एक कामगार खाली पडला होता. तर त्याला आम्ही घेऊन धावत पळत हे केलं होतं. तेव्हा त्या मालकाला आम्ही सांगितलं होतं की बुवा समोरून जागा का सोडली पाहिजे, पण त्याने ऐकलं नाही. तर तेव्हापासून मी आता कोणत्याही साईटवर जातो तर ती विद्युत तार असतात त्याच्या हातात जर काम होत असेल तर करतो, नाही तर मी करत नाही. अच्छा. त्यामुळे ती काळजी तुम्ही कायम काळजी घेता. घेतो. बरोबर आहे. दुसरं कन्स्ट्रक्शनमध्ये स्टील हा अतिशय महत्त्वाचा फॅक्टर आहे. तर ते स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे आपण वापरलं पाहिजे? त्या आता बऱ्याच टेक्निकल गोष्टी आहेत. हं. आता आता त्या काही आठवत नाही. हं. पण सर्वात एक सांगतो मी, म्हणजे लोकांना, ज्या कारागिरांना समजून सांगितलं, लवचिकता. हं. की बुवा जे स्टील लवचिक आहे ते तुम्ही वापरा. अच्छा. हे सांगितले, मग त्यांना त्या गोष्टी आवडतात. बरोबर. आणि आयकॉन स्टील तुम्ही वापरलंय का कुठल्या प्रोजेक्टवर आणि कसा आहे तुमचा अनुभव? छान, एकदम सुंदर अनुभव आहे. अच्छा. त्यांचं प्रॉडक्ट आणि सर्व्हिस पण त्यांच्या. सर्व्हिसही छान आहे, एकदम मस्त आहे. अच्छा. तुमची टीमही खूप छान आहे. थँक्यू. सो हे होते सीनियर इंजिनियर संतोष गुजर सर. आणि मी म्हटलं तसं इतक्या वर्षांचा प्रवास जेव्हा असतो एखाद्या माणसाचा, एखाद्या व्यक्तीचा, तेव्हा तो काही मिनिटांमध्ये मांडणं फार अवघड असतं. पण तरी मोजक्या शब्दात सर आपण आपले बरेचसे अनुभव सांगितले, त्याबद्दल आपले आभार. आणि येणाऱ्या भविष्यात सुद्धा असेच उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत, याच आयकॉन स्टीलकडून मनःपूर्वक शुभेच्छा.